नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्या सोबतही असं होतं का? सकाळपासून रात्रीपर्यंत सतत काम करत राहायचं. पण दिवसाच्या शेवटी असं वाटतं, की आज दिवसभर काम केलं, तरी नेमकं काय पूर्ण केलं? आणि त्यातच अपराधीपणा, थकवा आणि स्वतःवर राग येतो. पण खरं सांगू, जास्त प्रॉडक्टिव्ह होण्यासाठी जास्त काम करणं गरजेचं नसतं. योग्य पद्धतीने काम करणं गरजेचं असतं. आज मी तुम्हाला अशाच काही सवयी सांगणार आहे, ज्या मी स्वतः वापरते आणि ज्या कोणालाही तणाव न घेता अधिक प्रॉडक्टिव्ह बनवू शकतात. पहिली सवय, दिवसाची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःने करा. डोळे उघडताच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा युट्यूब उघडलं की तुमचा दिवस हा तुमच्या हातात राहत नाही. 10-15 मिनिटे कशी जातात हे आपल्यालाही कळत नाही. त्याऐवजी उठल्यानंतर ऍटलिस्ट पहिले 10 मिनिटं तरी स्वतःसाठी ठेवा. खिडकी उघडा, पाणी प्या, देवाचं स्मरण करा किंवा 2 मिनिटं शांत बसा आणि ग्रॅटिट्यूड व्यक्त करा, कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे मन शांत होईल आणि दिवसाची सुरुवात घाई गडबडीत होणार नाही. दुसरी सवय म्हणजे टू डू लिस्ट ही मोठी नाही तर छोटी ठेवा. आपण कधी कधी एका दिवसामध्ये 20 कामांची यादी बनवतो, पण प्रत्यक्षात पूर्ण होतात फक्त 5 काम. मग उरलेल्या कामांकडे पाहून वाटतं की मी काहीच करू शकले नाही. खरं म्हणजे आपण खूप काही केलेलं असतं. मी एक साधा नियम पाळते. आजची फक्त सर्वात महत्वाची 3 कामं लिहिते आणि ती पूर्ण झाली की दिवस यशस्वी समजते. तिसरी सवय, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा हट्ट सोडा. घर स्वच्छ असावं, जेवण छान बनलं पाहिजे, मुलांची काळजी घेतली पाहिजे, ऑफिस, सगळं काही एकदम परफेक्ट हवं. हा विचारच आपल्याला थकवतो. लक्षात ठेवा, परफेक्ट पेक्षा कम्प्लीट महत्वाचं आहे. कधी कधी पुरेसं चांगलं हेच सगळ्यात उत्तम असतं. चौथी सवय म्हणजे मध्ये मध्ये स्वतःला थोडासा ब्रेक द्या. आपण काही मशीन नाही. सलग 3-4 तास काम केलं की शरीर काम करतं, पण मेंदू थकलेला असतो. दर एका तासाच्या कामानंतर 5 मिनिटाचा तरी ब्रेक घ्या. थोडंसं पाणी प्या, खिडकीतून बाहेर पहा. हे काही वेळ वाया घालवणं नाही, तर ही पुढचं काम अधिक चांगलं करण्यासाठीची तयारी आहे. 5वी सवय म्हणजे एका वेळी एकच काम करा. जेवण बनवताना फोन, फोनवर बोलताना मुलांकडे लक्ष, टीव्ही चालू असतो आणि आपल्या मनामध्ये पुढच्या कामाची चिंता असते. असं केल्यानंतर कोणतंच काम नीट होत नाही. म्हणून एक एक काम घ्या, ते पूर्ण करा आणि मग पुढचं काम सुरू करा. यामुळे वेळही वाचतो आणि चुका कमी होतात. 6वा पॉइंट म्हणजे 6वी सवय म्हणजे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदल. आपण इतरांना कधी म्हणत नाही की तू काहीच करत नाहीस, तुला काही जमत नाही, पण स्वतःला मात्र रोज असंच बोलतो. आजपासून स्वतःला एक वाक्य सांगा, मी रोज प्रगती करत आहे. हा छोटासा बदल तुमचा आत्मविश्वास वाढवेल. 7वी सवय म्हणजे दिवस संपताना स्वतःचं कौतुक करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कोणती 3 कामं चांगली केली? घर आवरलं, मुलांसोबत वेळ घालवला, मुलांचा अभ्यास घेतला आणि स्वतःसाठी वेळ दिला. आणि हे सुद्धा मोठं यश आहे. नेहमी काय राहिलं यापेक्षा आज काय झालं हे पाहायला शिका. लक्षात ठेवा, प्रॉडक्टिव्ह राहणं म्हणजे दिवसभर धावपळ करणं नाही. प्रॉडक्टिव्ह राहणं म्हणजे योग्य गोष्टी योग्य वेळी करणं, स्वतःची काळजी घेणं आणि दिवसाच्या शेवटी मन शांत असणं. आणि हो, आजपासून या सगळ्या गोष्टी एकदम सुरू करू नका. एक एक सवय निवडा, ती 7 दिवस सातत्याने करा आणि मग पुढची सवय त्यात ऍड करा, जोडा. लक्षात ठेवा, छोटे छोटे बदलच मोठा फरक घडवून आणतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा व्यक्तीला नक्की शेअर करा, जे दिवसभर खूप मेहनत करते पण तरीही स्वतःला अपुरं समजते. अशा सोप्या, व्यावहारिक आणि आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.